त्यालाच म्हणतात लग्न, विवाह असं मला वाटतं. वा माई वा. माई आदर्श आदर्श म्हणतात ते हेच. तुम्ही अगदी योग्य आणि मुद्देसूद बोललात. चला, मला हवं असलेलं सगळं मिळालंय. माई तुमची परवानगी असेल तर मी निघू. पण फोटो नाही, फोटो तर काढायचे, पण कसं आहे ना, तुमच्या सुट्टीच्या दिवशी येतो आणि आधी फोन करून येतो, म्हणजे कसं तुम्हाला सगळ्यांना तयार होऊन बसता येईल. हो. चला येतो. या या अक्षय, त्यांना सोडून ये. चल या. काय सारखं फोटो फोटो लावलायस ग? बरं दिसतं का त्यांच्या समोर असं? जा, चला आपण आपल्या वयाची कामं करूया. हो हो हो. या. काहीतरी गडबड आहे हे नक्की, पण काय हेच लक्षात येत नाहीये. कुठेतरी पाणी मुरतंय आणि मी ते शोधून काढणार, त्याशिवाय नाही गप्प बसणार. एस गोडबोले, डिवोर्स स्पेशालिस्ट. लॉयर, डिवोर्स स्पेशालिस्ट, लॉयर. बर. मनमोहिनी तुझ्यासाठी चिरतो मी भाजी ग. गाणं गात बसलाय. या लबाड माणसाचं खरं रूप कळायलाच हवं. येऊ का मी आत? या 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 नमस्कार. या. बसा बसा बसा. धन्यवाद. बोला. तुम्ही ऍडव्होकेट आहात की? मी खूप काही आहे. वेश असावा बावळा, परी अंतरी नाना कळा. बोला, तुम्हाला माझ्यातल्या कुठल्या कळेला भेटायचंय तेवढं फक्त बोला. आणि हो, बोलता बोलता भाजी चिरायला घ्या पटापट. आणि कामाचं सांगा, माझ्याकडे अजिबात वेळ नाही हो. माझ्याकडेही नाहीये हा वेळ. तुमच्या सगळ्या नाना कळा बाहेर काढायला आले मी. अच्छा, ओळखलत ना मला? हो, तर मी माणसांना एका झटक्यात ओळखतो. वसुधा दिनकर घाडगे. बरोबर, वसुधा दिनकर घाडगेच. पण तुम्हाला तुमची खरी ओळख आता सांगावी लागेल. हो, म्हणजे असं की तुम्ही आमच्या घरी येता, घाडग्यांच्या एकत्र कुटुंबा संबंधात तुम्ही माईंची मुलाखत घेता तुमच्या कुठल्या त्या मासिकासाठी, आणि त्यानंतर तुम्ही लिहिता की घटस्फोट ही आत्ताच्या काळाची गरज आहे. बरोबर ना? आणि तुम्ही असता डिवोर्स एक्सपर्ट, लॉयर, एस गोडबोले. एस. तर तुमची नक्की काय ओळख आहे हे सांगावं लागेल. खरं सांगू का? एकत्र कुटुंब पद्धती ही हवीच आणि घटस्फोटही हवाच. कसं आहे ना, जबरदस्ती कशातही करता कामा नये. जबरदस्ती फक्त एकाच कामात, भाजी चिरण्यात. बाकी कुठेही जबरदस्ती करून उपयोगाची नाही. हो हो. मला सांगा वसुधा ताई,
डिव्होर्स लॉयर एकत्र कुटुंब पद्धती असू शकते असं म्हणू शकत नाही का? उलट तोच असं म्हणू शकतो ना, कारण त्याला दोन्ही बाजूचा अनुभव असतो. आणि कसं आहे ना वसुधाताई, हे बघा, म्हणजे माझी लॉयरची प्रॅक्टिस किंवा माझे मासिकातले लेख किंवा मी माई घाटगेंची घेतलेली मुलाखत, याला तुम्ही काही हरकत घेऊ शकता का कायदेशीर? नाही, तुम्ही कायदेशीर हरकत घेऊच शकत नाही. तुम्ही फक्त एकच काम करू शकता, ही भाजी चिरू शकता किंवा तुम्हाला डिवोर्स हवाय हे सांगू शकता. बोला, हवाय का डिवोर्स? तुम्ही खूप हुशारीने मूळ मुद्दा टाळलात, पण तुमच्या हे लक्षात आलंय का की मी देखील खूप हुशार आहे? कळेल तुम्हाला लवकरच. पण जेव्हा कळवाल ना तेव्हा आधी तारीख कळवा, कारण कसं आहे माहिती का, कोर्टामध्ये तारखेला जास्त महत्व असतं. एस वसुधा दिनकर घाडगे. येते. या गोड बोले एस. एस एस. ही महामाया फॅमिली कोर्टात? याही हो, या या या, लपताय कशाला? या समोर या. अगो काय झालं? तिथे का लपलात फटफटीच्या मागे? नाही, काय झालं वसुधाताई, खूप वाईट वाटलं मला, त्यामुळे त्या मोटरसायकलच्या मागे लपून डोळे पुसत होतो मी. तुम्हाला रडू आलं? हो. इतर वेळेला इतरांना रडवण्यात पटाईतात तुम्ही. अहो छेचे, त्या बाबतीत तुमचा हात मी कसा काय धरू शकीन? हे? अहो, साक्षात दिनकररावांच्या डोळ्यांना पाणी आणलंय तुम्ही, मग मी कोण पामर? काय म्हणालात तुम्ही? नाही नाही, म्हणजे कधीतरी दिनकररावांच्या वरती अशी वेळ येणार याची कल्पना होती मला, पण इतक्या लवकर ती येईल असं वाटलं नव्हतं. असं वाटलं का? बरं झालं इथेच भेटला. कुठला तरी वकील गाठते, त्याच्या तावडीत तुम्हाला देते, चांगला इंगा दाखवते तुम्हाला. ओ इकडे. नको 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 वसुधाताई, दिनकररावांना दाखवताय तेवढा इंगा पुरेसा आहे, मला नको इंगा. काय बायको घटस्फोट देते म्हणून आधीच ते बिचारे खचले असतील की त्यांना आनंद झालाय तुमच्या तावडीतून ते सुटणार म्हणून. काय बोलताय? अहो, मी कशासाठी घटस्फोट देईन माझ्या नवऱ्याला? आणि कोण म्हणाला तुम्हाला हो हे? अहो, फॅमिली कोर्ट मधनं बाहेर येताय तुम्ही, त्यामुळे माझ्यासारखा माणूस असंच समजणार ना. काय म्हणजे काय डोकं म्हणावं का काय म्हणावं तुमचं? फॅमिली कोर्टातनं बाहेर येते म्हणून मी घटस्फोट देते? मग या न्यायाने तुमच्या नसलेल्या बायकोला तुम्ही घटस्फोट द्यायला आलायत इथे असं समजायचं का मी? काय इतकी वर्ष तुम्ही तुमची बायको लपवून ठेवलीये जगापासून आणि आता तिला जगासमोर आणायचंय म्हणून तुम्ही आलायत इथे असं समजायचं मी? नको, काय ते सांगा. अरे 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 वसुधाताई, तुम्ही ओळखलं नाही मला. अहो, मी म्हणजे कोण? कोण नाही हो तुम्ही? नाही, अहो मी म्हणजे जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती अशी विभूती आहे. अहो, अडी अडचणीत सापडलेल्या अडचणीत असलेल्या व्यक्तींना सल्ला देतो मी इथे येऊन मोफत काउन्सिलिंग म्हणून. तुम्हाला सुद्धा 4 हिताच्या गोष्टी सांगू का? नको, भूताचे सल्ले नकोयत मला विभूतीच्या नावाखाली. मला सल्ले देत आहेत. चला. नाही, बाई का जागा आहे,
पण हिशेब चुकते केल्याचा आनंद काही वेगळाच मिळालाय मला. वा